नमस्कार ठाणेकर रसिक श्रोते हो, सुस्वागतम. टीम व वाचनातर्फे मी नरेंद्र फडके आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे आजच्या व वाचनाच्या 9व्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत, ह्या दोघीजणी आहेत. पुस्तकाचे रसग्रहण आणि अभिवाचन करणार आहेत. एक आहेत सौ सविता कुलकर्णी आणि दुसरे आहेत अर्चना देशपांडे जोशी. मी टीम व वाचनाच्या वतीने दोघींचे मनपूर्वक स्वागत करतो. गप्पा मारणे, चालणे, भ्रमंती करणे आणि वाचन करणे ही विस्मृतीत गेलेली विरंगुळ्याची साधने, त्याचे पुनर्जीवन केले पाहिजे ही कल्पना, तसेच सामाजिक बांधिलकी हे वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम जपण्याची संकल्पना व वाचनाच्या कार्यक्रमाचे संयोजक श्री जितेंद्र वैद्य यांनी आणि त्यांच्या प्रत्येक संकल्पनेला उचलून घेणारी त्यांची टीम आपल्यासमोर आहेच. आजच्या व वाचनासाठी ही आत्ता जी आपण वास्तू जागा आहे ही करून दिल्याबद्दल सौ आसावरी आणि शिरीष जोशी यांचे विशेष आभार आणि मनापासून धन्यवाद. तर आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आता मी कार्यक्रमाची सर्व सूत्रे पहिले अभिवाचन करणाऱ्या सौ सविता कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. नमस्कार, मी सौ सविता प्रसाद कुलकर्णी, योग शिक्षिका आहे. आज व वाचनाचा या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये दोन चाकं आणि मी ऋषिकेश पाळंदे यांनी लिहिलेलं पुस्तकाचं अभिवाचन मी करणार आहे. ह्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मराठी वाङ्मय ललित गद्य राज्य पुरस्कार मिळालेला आहे. हे एक प्रवास वर्णन आहे आणि हा प्रवास स्वतः लेखकाने अहमदाबादपासून जम्मूपर्यंत सायकलवर केलेला आहे. आणि ह्या संपूर्ण प्रवासाचं वर्णन अतिशय रंजक पद्धतीने त्यांनी ह्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. तर ही सायकल यात्रा आपण सुरू करूयात. ही सायकल यात्रा सुरू करायच्या आधी रवींद्रनाथ ठाकूर यांचं या दोन ओळींनी लेखकाने सुरुवात केली. आपण पण तिथूनच सुरुवात करूयात. जदी तोर डाक शुने केयू न आशे, तबे एकला चालो रे. जर तुझी हाक ऐकून कुणीही तुझसवे आले नाही, तर समोर दिसणाऱ्या गहन पथावरील ज्ञात अज्ञात संकटाची तमा बाळगता पुढे काय व्हायचे ते हो असा निर्धार करून तुझ्या ध्येयाच्या दिशेने एकटाच चालत राहा. तर या सायकल यात्रेची सुरुवात करूयात. सायकलचं हँडल धरून अदमाचे 1.5 तास उलटला असावा. डाव्या मनगटावरचं घड्याळाचे काटे 9:30 वाजल्याचे दर्शवत आहेत. अहमदाबाद शहर सोडलं तेव्हा 8 वाजून गेले होते. सकाळचा जो थोडा बहुत थंडावा होता तो सहजी विरला आहे. हवा आत्ताच चांगली तापली आहे. कार्तिक मासास नुकताच कुठे प्रारंभ झाला आहे, त्यामुळे थंडपणाचा काळही उत्तरोत्तर वाढत जाईल. मी निघालोय उत्तरेकडच्या महेसाणा शहराकडे, पण तिथवर पोचणं हा काही माझा मनसुबा नाही. माझ्या सायकल सफारीचं ध्येय आहे जम्मू. खरं तर जम्मूच्या पुढेही मला जायचंय. ते तिथे पोचल्यावर ठरवू असं मला वाटतं. म्हणूनच पहिलं ध्येय जम्मू असं मी ठरवलं. ते तर आहे अनेक मैल दूरवर चकाकणाऱ्या या मृगजळी ध्येयात आणि माझ्या आत्ताच्या ठिकाणात अथांग अनिश्चितता आहे. शेवटपर्यंत ते ध्येय तसंच असेल का? मुख्य म्हणजे तिथवर मी खरंच पोचू शकेन का? या गहन प्रश्नांना तुर्तास माझ्याजवळ उत्तर नाहीत. तिथवर पोचता मी जर बदललो असेल तर ते ध्येयही संपूर्णतः बदललेलं असेल. अशी ही अथांग अनिश्चितता मला काय काय शिकवेल, किती निरनिराळे अनुभव येतील, कसे असतील ते, चांगले का वाईट. मस्तकात सतत चित्रविचित्र विचारांची वादळं घुमत राहतील. नित्य छळणाऱ्या काही विचारांना मस्तकाच्या बाहेरूनच टाकून द्यावं लागेल. काहींना आत देऊन त्यांची चिरफाड करावी लागेल. त्यातल्या काहींना वेसण घालावी लागेल, तर अगदी थोडक्यांना मुक्त उधळण्याची परवानगी द्यावी लागेल. माझ्या पुढ्यात असं काय वाढून ठेवलं आहे कुणास ठाऊक. या अंधारी भवितव्याच्या अतिविचाराने मी पहाटे बिछाण्यावर नुसतंच पडून होतो. पोटात भला मोठा गोळा आला.
मनात थोडी भीती साठली होती, याचा परिणाम की काय म्हणून थरथर जाणवत होती. सकाळी 6:30ला उठवणारी घड्याळाची घंटा वाजून गेली तरी मी आपला ढिम्मच. अहमदाबादमधील महाराष्ट्र समाजाच्या चाळवजा इमारतीतील एका खोलीत माझा मुक्काम होता. खोलीतल्या अंधारामुळे मी अजूनच सुस्त पडून होतो. बऱ्याच वेळानं मनाशी काहीतरी ठरवत खोलीची पूर्वेकडची खिडकी उघडली. समोर साबरमती नदी संथ वाहत होती. तिच्या तटावरून येणारा स्वच्छ व थंड हवेचा झोत भरदिशी आत घुसला. नुकताच सूर्योदय होऊन त्याची तांबडी कोवळीलूस किरणे आभाळात फाकलेली दिसली. मला अचानक प्रसन्न वाटलं. साबरमतीच्या संथपणे वाहणाऱ्या प्रवाहाकडे बघून मनी आलं, ही अरवली पर्वतात उगम पावून दोबाजवांच्या तटांना समृद्ध करत अशीच एकुटी वाहत जात अरबी सागराला मिळते आहे. मधल्या कुण्या घाटावर कुणी आस्थेने चौकशी केलीच तर मनातलं सर्व सांगून मोकळं व्हावं आणि पुढे चालू लागावं असं तिचं म्हणणं, असं तिचं वागणं. ही नदी सर्वांची माई. हिच्या युगानुगे वाहणाऱ्या या माईला स्मरूनच आपण यात्रा सुरू करावी. या देशी अनेक ज्ञात वीरांनी एकुटवानं राहून देशासाठी स्वतःची शरीरं जाळली. मग तुला काय झालं हातपाय गाळायला? तो हिमपर्वत बघ कधीपासूनचा साथ घालतोय तुला. ते बघ पांढुरके रण, ते बिरान रेगिस्तान, ती सरसोंची शेती, हे सर्वजण केव्हाची वाट बघतायत. दाही दिशा तुला मोकळ्या आहेत बेटा. आता अनेक कसलं भय वाटतंय तुला? एकट्यानेच तुला भ्रमण करायचं असलं तरी तू एकाकी कधीच पडणार नाहीयेस, ही खात्री मनाशी बाळग. चल उठ आता, तयार हो. जो काही विचार करायचा होतास तो पुण्याला. आता पुढे जे काही व्हायचं ते होऊन जाऊ देत. या निर्णायक विचारसरशी उत्साह वाढला. आता खोलीत सुद्धा खिडकीतून आलेल्या प्रकाशामुळे चैतन्यमय झाल्यासारखी वाटली. अस्ताव्यस्त पसरलेलं सामान आवरून मी अहमदाबादवरून निघालो होतो. अहमदाबाद शहरातल्या मोठाल्या इमारती मागे पडतात. वस्ती हळूहळू विरळ होत जाते. शहराच्या त्या पसाऱ्यात साबरमती आश्रम केव्हा मागे पडतो कळत नाही. काल त्या आश्रमात जाऊन मोहनदास करमचंद गांधी नावाच्या महात्म्याची पायधूळ मस्तकी लावून आलो होतो. त्यांना कधी भेटता आलं नाही. त्यांना कधी दुरूनही पाहता आलं नाही. याचं दुःख वाटत होतं. पण त्यांनी सांगून ठेवलं आहे, मी सांगितलेल्या मार्गावरून चाललात तर नक्कीच तुमच्या सतत बरोबर असेल. पण त्यांचा मार्ग किती अवघड आहे हे पदोपदी जाणवतं. खोटं बोलायचं नाही असं लाख वेळा ठरवून सुद्धा खोटं बोलावं लागतं. पावला पावलांवर अनेक मोह छळतात. मग कळतं की गांधींनी सांगितलेला मार्ग खरंच खडतर आहे. म्हणूनच की काय त्यांना त्यांच्या त्या आश्रमाला नुसतेच एक पर्यटन स्थळ बनवून भोवतालच्या अफाट शहरामध्ये जखडून टाकले. स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांची मदत घेतली आहे, पण ते मिळताच त्यांना वाईट टाकलं आहे. हे एक चक्र आहे जे गरा 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 फिरतय. त्याच्या तडाख्यातून हा महात्माही बचावला नाही. आता शहरांची उपनगरही मागे पडली आहेत. गांधीनगरकडे जाणारा रस्ता उजवीकडे वळून निघून गेला आहे. दो बाजूंनी बेवसाऊ भूमी, मध्येच छोटी मोठी कच्ची पक्की बांधकामं, दुकानांचे गाळे आणि चहाचे ठेले दिसत आहेत. झाड झडोदा अगदीच कमी असलाच तर अधूनमधून निंब आणि बाभळीची दाटी. रस्ता सरळ अन सपाट, किंचितही कुठे चढ नाही. सूर्यनारायण एव्हाना चांगलाच वर चढला आहे. 9:30 वाजलेत. रस्त्यावरची वर्दळ जाणवण्या इतपत वाढली आहे. टपावर बॅगा टाकून माउंट अबूकडे सुसाट धावणाऱ्या टुरिस्ट गाड्या, दुचाकी हाकणारे पुरुष आणि मागे एखादी बॅग कवटाळून बसलेली त्यांची घरधनीण, तसेच माता अंबाजींकडे एखादी मन्नत मागायला किंवा अंगावर कोसळलेली बाधा किंवा संकट निवारण्यासाठी साकडं घालायला पदयात्री करीत निघालेला बाया माणसांचा जथा. चेहरा लपवलेल्या देवी सवे हातात सागवानी सोटे घेऊन चाललेले 2 बाबाजी, गळ्यात कसल्या आणि कसल्या माळा,
छातीपर्यंत रुळणारी दाढी, मोठ्या मोठ्या जटा, कपाळावर दंडावर गंध भस्माचे पट्टे, अशा अवतारातले कफिनधारी जोगी अन सर्व कोलाहलात सायकलच्या मागे सॅक व स्लीपिंग बॅगचा बोजा लावून रस्त्याच्या डाव्या बाजूची पांढरी पट्टी चोरत निघालेला मी एकटा. इतर सर्वांना काहीतरी उद्देश आहे, मला काहीच नाही. मी निरुद्देश भटकतोय. जम्मू गाठायचा देह आहे, पण खरं तर तो वरवरचा उद्देश आहे आणि तो कमालीचा उथळ आहे. आजूबाजूचं जग भराट धावतंय नुसतं. मी मात्र संथपणे जातोय. मस्तकात मात्र सकाळी पडलेल्या अनेक चिंतांचे भुंगे घुंगावत आहेत. स्वतःच्या क्षमतेबद्दल असंख्य प्रश्न पडत आहेत. एकीकडे जग सुधारावंसं वाटत आहे, पण दुसरीकडे स्वतःतल्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करतोय. स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. संधी मिळाली आहे त्याचा उपयोग करायला हवा. अंतर्मुख व्हायला एकट्याची यात्रा हा उत्तम मार्ग आहे. पुढे येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात स्वतःला अचूक जोखता आलं पाहिजे. आत्तापर्यंत एका चौकटीत दडवून ठेवलेलं सर्व बाहेर काढता येईल. मनावर साठलेली धूळ झाडून पुसून लख्ख करता येईल. असं बरंच काही करायचं मी ठरवतोय. बराच काळ लोटला. सायकलचं हँडल धरून तळहाताला मुंग्या आल्या आहेत. थोडंसं थांबावं. एक निंबाचं झाड बघून मी वेग कमी करतो. त्याची सावली पकडून थांबतो. आळीपाळीने पाय सैल करतो. खाली वाकून पाठीचे व्यायाम करतो. शरीरावरचा ताण थोडका उणवतो. सॅकमधून कॅमेरा काढतो. बटन दाबून चालू करतो. सरळ सोट रस्त्याचा एक छान फोटो काढतो. बंद करायला परत बटन दाबतो. हाय रे, कॅमेऱ्याची उघडझाप करणारी नळीच अडकते. वा, यात्रेची सुरुवात चांगली झाली. आता पुढे काय होणार आहे? झाल्या चिंता सुरू. एवढ्याशा गोष्टीवरून विचार धावायला लागले. कॅमेरा सॅकमध्ये टाकून सायकलवर टांग मारून मी परत सुरू झालो. महेसाणा शहराआधीच मी पश्चिम दिशेला राधनपूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळतो. मला गुजरातच्या कच्छ भुज भागातून राजस्थान पंजाब या राज्यांना जोडणाऱ्या हम रस्त्याला लागायचं आहे. अहमदाबाद अबुहा हम रस्ता सोडून आता मी महेसाणा राधनपूर या राज्याअंतर्गत रस्ता धरला आहे. फाट्यावरच्या हॉटेलामधली बसस्टँड भोवतालची गजबज मागे पडते आणि त्याची जागा हिरवीगार शेतं घेतात. पूर्वी हा प्रदेश बिनपाण्याचा होता. आता मात्र नर्मदेसारख्या मुख्य नद्यांचे नहर इथवर येऊन पोचल्याने हा भाग जुनी रखरखीत कांती टाकून देऊन हरभरा खुशहाल झाला आहे. इथलं प्रमुख पीक कपास. रस्त्यालगतच्या शेताडीतून कपासाची बोंड चांगलीच भरलेली दिसत आहेत. कमरे एवढ्या रोपटांच्या बोंडातून पांढुरका कापूस बाहेर पडतोय. काही शेताडातून एरंडाची फताडी पानं वाऱ्यासवे हेलकावे खातायत. दुपारच्या उन्हाचा तळतळाट मी मगापासून सोसतोय. काही वेळ तशीच सायकल चालवल्यावर आता मात्र तो असह्य झालाय. तोच डावीकडे थोडकी झाडी दिसते. जवळ गेल्यावर दिसतं की इथे कोणा एका पीर बाबाचा दगडी ओटा आहे व त्यावर भल्या मोठ्या निंबाच्या वृक्षाचं छत्र धरलं आहे. हे दृश्य बघूनच माझे डोळे झोपायच्या तयारीला लागले. सायकल कडेला लावून मी त्या ओट्यावर विसावतो. तिथे गेल्यावर कळतं की हा पीर बाबा अगदीच ओसाड आहे. कधी काळी त्यावर घातलेली हिरवी चादर ठिकठिकाणी फाटली आहे. हिरवा रंग तर केव्हाच उडाला आहे. मन्नतीसाठी बांधलेले काहीच धागे टिकले आहेत. दगडी ओटा सुद्धा काही ठिकाणी ढासळला आहे. पण झोप तर अशी गरगरून आली आहे की मी पाठ टेकताच ती चटकन माझा ताबा घेते. दुपार असल्याने किंवा दुय्यम रस्ता असल्याने हालचाल कमी आहे. मधूनच एखादं वाहन घोंगावत निघून जात आहे. बऱ्याच वेळानं कानापाशी गुणगुणणाऱ्या माशीमुळे झोप चाळवते. मी घड्याळ पाहतो. दुपारचे 3:30 वाजता आहेत. मी उठतो.
आळस झटकून सायकल हातात घेतो. दिवसभरात अदमासे 105 किलोमीटर अंतर कापून मी चनास्मा गावी सांजवेळी पोचतोय. रस्त्यापासून गाव थोडकं आत आहे. रस्त्याला लागून धाबे, 1-2 गेस्ट हाऊस व काही हॉटेलं आहेत. मी शेवटच्या धाब्यापाशी जाऊन थांबतो. ढाब्याच्या बाहेर 6-7 खाटा मांडल्यात. त्यापैकी एकावर अंगापिंडाने भरलेला, भली मोठी मूछ, दाढी थोडी वाढलेली, पिंगट पांढरे केस मागे वळवून बसवलेले, दोन्ही मनगट्यात रुपयाची कडी आणि कानात कनफुलं घातलेला असा एक गृहस्थ बसला आहे. मी सायकल कडेला लावून त्याच्या समोर जाऊन उभा राहतो. माझं धूळ भरलं रुपडं पाहून तो चमत्कारातल्या नजरेने मला निरखतो. हाच मालक असावा असा विचार करून मी थेट त्यालाच प्रश्न विचारतो. भाई साहब, खाना मिलेगा? हाँ हाँ भाई, तैयार है. बोलो क्या खाना पसंद करोगे? वैसे बड़ी दूर से आए हुए लगते हो. जी, मैं अहमदाबाद से आया हूँ. खाने में रोटी सब्जी मिलेगी? मी विचारतो. हाँ भाई मिलेगी, क्यों नहीं, लेकिन मेरी मानो तो आपके लिए खास राजस्थानी दाल बाटी लगवा दूं? तो अगदी आस्थेने विचारतो. ठीक आहे, चलेगा, मी म्हणतो. लगेच तो नोकराला ओरडून सांगतो, ओय छोटे, एक दाल बाटी स्पेशल 4 नंबर पे. मग माझ्याकडे वळून विचारतो, तो भाई अहमदाबाद से साइकिल पे आए हो? हाँ जी साहब. मी होकारार्थी मान हलवतो. जी कोई खास वजह? तो विचारतो. जी वजह तो कुछ भी नहीं, साइकिल चलाने का शौक है. एक लंबे साइकिल यात्रा की ख्वाहिश थी, वही पूरी करने के लिए चल पड़ा हूँ. वैसे मैं पुणे से हूँ. मी हसून म्हणतो, हर आदमी को एक बार जरूर कोई ना कोई यात्रा जरूर करनी चाहिए. वैसे आप पुणे से हो तो वहीं से साइकिल पे आए हो क्या? तो गोंधळून विचारतो. जी नहीं, अहमदाबाद तक रेल्वे से आया, आज सुबह यात्रा शुरू की. मी स्पष्ट करतो. त्याचा गोंधळ दूर झाल्यासारखा वाटत नाही. आश्चर्यही अजून तसं संपलेलं वाटत नाही, कारण परत प्रश्न सुरू होतात. आगे कहाँ तक जाना है? तो जम्मू तक जाने का इरादा है, देखूंगा पहुंचता हूं या नहीं. मी निश्चयी स्वरात म्हणतो खरा, पण दुसऱ्या वाक्यात अनिश्चितता ठासून भरलेली आहे. पण हे ऐकताच तो चक्रावतो. त्याचे डोळे विस्फारतात. ओजी, जम्मू तक सायकल पे? तो विचारतो. त्याचा विश्वासच बसत नाही. हाँ हाँ साइकिल पे. मी, क्या बात है भाई साहब, बड़ी लंबी यात्रा पे निकल पड़े हो. कमाल है आपका जी. तो म्हणतो. आश्चर्याची मात्रा अजून वाढतच आहे. मग अचानक तो नोकरावर ओरडतो, ओए छोटे, जल्दी लाना दाल बाटी और उस पे थोड़ा ज्यादा मक्खन चढ़ा देना. मी जेवण आटोपल्यावर देवी सिंगला विचारतो. त्याचं नाव देवी सिंग. तो मूळचा राजस्थानातल्या जोधपूरचा. तिकडे वडिलोपार्जित जमिनीवरून तंटे झाल्यावर तो इकडे आला. त्याच्यासोबत त्याची 2 त्याच्यासारखीच पैलवान मुलं. बायको कधीच त्याला सोडून देवाघरी गेली होती. चनास्माला येऊन त्यानं हा ढाबा सुरू केला. तब्येतीने जसा शेर तसं मनाने सव्वा शेर. तर मी त्याला विचारतो, भाई साहब, आज रात सोने के लिए यहाँ जगह मिलेगी? ओ जी, जरूर मिलेगी, इसमें पूछने वाली क्या बात है. आपका खाना तो हो गया है. नींद आ जाए तो इसमें से एक खटिया अंदर लेके जाना. बिस्तरा लगा के मजे से सोना. नींद आ जाए तो इसमें से एक खटिया अंदर ले जाना. ये लो छाछ. असं म्हणून तो एक पेला मला हातात देतो. शुक्रिया भाई साहब, मी म्हणतो. ओ जी रहने दो, शुक्रिया करने वाली कोई बात नहीं है जी. असं म्हणून तो धाब्यावर वाढत्या गर्दीकडे लक्ष घालायला निघून जातो. मी एक खाट घेऊन जाऊन त्यावर पहुडतो. पहिला दिवस तरी चांगला गेला असं वाटतं. लगेच उद्याचं काय हा प्रश्न उपटतो.
आज जशी सोय झाली तशी उद्याची होईल, आता कशाला चिंता करायची, असं म्हणून मी त्याला, ह्या विचाराला माझ्या डोक्याच्या बाहेर पिटाळून देतो. ढाब्यावर लोकांची सतत ये जा सुरू आहे. मी मात्र त्या खाटेवर बिनघोरपणे झोपलोय. तर आत्ता ही आपण सायकल यात्रा बघितली, जी सुरुवात केली आपण. तर लेखकासोबत आपण पुण्यापासून आहोत. पुणे, अहमदाबाद, साबरमती नदी, साबरमती आश्रम, चनास्माला आलो आहे आपण आता सगळेजण. आणि या देवी सिंगची आपण आदरातिथ्य घेतलं, त्याची आस्था बघितली, त्याची स्पेशल दालबाटी बघितली. लेखकाबरोबर आपण हे सगळे अनुभव घेतलेत. पण आपल्याला इथे थांबायचं नाही आहे, आपल्याला जम्मूपर्यंत जायचं आहे. म्हणजेच ह्या पुस्तकाचं वाचन आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. हे अभिवाचन ऐकल्यावर मला खात्री वाटते की हा जम्मूपर्यंतचा प्रवास प्रेक्षक नक्कीच करतील. ही सायकल यात्रा ही फक्त सायकल यात्रा नाही आहे, तर मानवी जीवन हे सायकलच्या चाकासारखे आहे. चाकाचे स्पोक जसे विविध दिशांनी विस्फारलेले असतात, पण एका रिमने बंधनातही ठेवलेले असतात, तसेच जीवनातील अनेक रंग विस्तारत असतात, पण एका सामाजिक चौकटीमध्ये ते बांधलेले असतात. आयुष्याचा पट खूप विशाल आहे. असंख्य बरे वाईट अनुभव या पटावर दृश्यमान होत असतात. या पटाला मोकळं सोडायचं की रीमसारखं बंधनात अडकवायचं, या संवेदनशीलतेचा घेतलेला हा वेध आहे. याचबरोबर काय काय पाहिलं, काय खाल्लं, केवळ याचीच ही जंत्री नाही, तर एकटेपणामुळे मस्तक पोखरीत असलेल्या विचारांनाही शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न लेखकाने या पुस्तकामध्ये केलेला आहे. तर ह्या पुस्तकामधलं मला स्वतःला भावलेलं गोष्ट अशी की ह्या पुस्तकामध्ये लेखकाने स्वतःशी संवाद साधलेला आहे. आणि त्यांनी त्याच्या मनातले विचार अतिशय बिनधास्तपणे आणि प्रामाणिकपणे इथे मांडलेले आहेत. आणि त्यांनी नमूद केलं इथं की अंतर्मुख व्हायचं असेल तर तुम्हाला एकट्याने प्रवास करण्यासारखा उत्तम मार्ग नाही. तर हाच विचार घेऊन मी स्वतः शब्दबद्ध केलेली एक कविता तुमच्या पुढे सादर करणार आहे. लेखकाने जसा सायकलवरती प्रवास केला आणि स्वतःशी संवाद साधला, तसाच मी वॉक करताना माझ्या मनात काही विचार आले आणि ते मी शब्दबद्ध केलेत. तर तुमच्या पुढे ते मांडण्याचा मी प्रयत्न करते. एक कविता केली ह्या विषयावरती. तर माझ्या कवितेचं नाव आहे वॉक करताना केला टॉक. वॉक करताना केला मी टॉक, अहो कुणाशी काय विचारता, स्वतःशीच. टॉक म्हणजे काय, संवाद. संवाद कशाला, वाद असतो. मीच मला जरा निवांत भेटले, हे बघून मलाच बरे वाटले. हवेचा गारवा मनात उतरत होता, चिंतेचा आवेग मग कमी होत होता. स्वतःचीच केली मी आज विचारपूस, स्वतःचीच केली मी आज विचारपूस. कशी आहेस, काय करतेस, मनात कसली ही धुसफूस. आज मी म्हणाले मला तुला माझ्यासाठी वेळच नाही, मीच म्हणाले मला तुला माझ्यासाठी वेळच नाही. आज तुला वेळ मिळाला कसा मलाच कळत नाही. वॉकच्या निमित्ताने भेटलो आपण दोघी, वॉकच्या निमित्ताने भेटलो आपण दोघी. गळा मिठी मारूया, कशाला कुणाची भीती. सगळ्यांशी बोलतेस, फोन करतेस, पण मला मात्र विसरलीस. सगळ्यांशी बोलतेस, फोन करतेस, पण मला मात्र विसरलीस. अगं एकदा बोलून तर बघ, अशी पाठ का तू फिरवलीस. माझा आवाज येतो का ग तुला, माझा आवाज येतो का ग तुला. खूप हाका मारते मी, वाट पाहून पूर्ण दमून जाते मी. तुझी चिंता, काळजी, प्रेम सगळं सगळं कळतं ग. एकटी एकटी सगळं सहन करायचं नसतं ग. मी आहे ना, मी आहे ना कायम तुझ्यासोबत. काळजी तू करू नकोस. मनातल्या गोष्टी शेअर करायला दुसरीकडे जाऊच नकोस. एकटे आलोय एकटेच जाणार, माहितीये ना तुला. एकटे आलोय एकटेच जाणार, माहितीये ना तुला. मग मनामध्ये का झुलतोय भावनांचा झुला. स्वतःकडे दे लक्ष, करशील किती ते काम.
स्वतःकडे दे लक्ष. करशील किती ते काम, हरवू देऊ नकोस आयुष्यातला चार्म. तुझी स्वप्न, तुझ्या इच्छा यांना दे वाव. नकारात्मक भावनांचा होऊ देऊ नको शिरकाव. तूच तुला जरा दे ना भाव. दुर्लक्ष कर मनातली कावकाव. कोण काय बोलतंय इट इज नन ऑफ युअर बिझनेस. कोण काय बोलतंय इट इज नन ऑफ युअर बिझनेस. मस्त ट्रिपला जा घेऊन तू सुटकेस. बेधुंद होऊन पक्षाप्रमाणे उडून तर बघ. बेधुंद होऊन पक्षाप्रमाणे उडून तर बघ. आकाशात उंच गेल्यावर दीर्घ श्वास घेऊन तर बघ. मी कितीही काहीही सांगितले तरी तू फक्त ऐकणार. मी कितीही काहीही सांगितले तरी तू फक्त ऐकणार. वॉक संपल्यावर आपला टॉकही संपणार. वॉक संपल्यावर आपला टॉकही संपणार. वॉकला कधीतरी दिलीस तरी चालेल सुट्टी. वॉकला कधीतरी दिलीस तरी चालेल सुट्टी. टॉकला मात्र मारू नकोस तू बुट्टी. टॉकला मात्र मारू नकोस तू बुट्टी. कारण मी आहे इथेच तुझी वाट पाहत. कारण मी आहे इथेच तुझी वाट पाहत. आयुष्यातल्या चढ उतारांवर अलगद फुंकर घालत. कोणी असेल किंवा नसेल पण मी मात्र असेन. कोणी असेल किंवा नसेल पण मी मात्र असेन. आत्ता आलंय तसंच तुझ्या डोळ्यातलं पाणी मी पुसेन. आत्ता आलंय तसंच तुझ्या डोळ्यातलं पाणी मी पुसेन. तुझे हे अश्रू मी आनंदाश्रू समजते बरं का. तुझे हे अश्रू मी आनंदाश्रू समजते. डोळे पुस पटकन. वॉक मी थांबवते. वॉक मी थांबवते. धन्यवाद. वाचनाचा या कार्यक्रमामध्ये मला अभिवाचनाची संधी दिल्याबद्दल वाचनाचे संस्थापक जितेंद्र वैद्य आणि त्यांची संपूर्ण टीम यांची मी मनापासून आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. पुस्तकाला अवॉर्ड मिळाला सांगितलं हो.